नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मुंब्रा पोलीस स्टेशनचा एनडीपीएस अंमली पदार्थ विरोधी पथकांची कारवाई. 27,21,76,000 रुपये किमतीचा 13 किलो 50 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त. परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्त सुभाषचंद्र बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. या कारवाई संदर्भात अधिकची माहिती देताना परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्त सुभाषचंद्र बुरसे यांनी सांगितले, एनडीपीएस ची जी टीम आहे त्यांना मुंब्रामध्ये एमडी ची ड्रिल होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे ट्रॅप लावला असता वाय जंक्शन जवळ एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव बासू सय्यद. या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पॉकेटमध्ये आम्हाला 13.5 ग्रॅमचे एमडी मिळाले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने सांगितले अजून एक व्यक्ती मध्य प्रदेश वरून येणार आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावरही ट्रॅप लावला असता त्यामध्ये रामसिंह गुजर, कैलास बलईला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे 3.5 किलो एमडी मिळाले. या दोघांची चौकशी केली असता हा माल मध्य प्रदेश मधील रतलाम जिल्ह्यातून आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर या ठिकाणी आम्ही टीम पाठवली असता त्या ठिकाणी फॅक्टरी चालू होती. त्या ठिकाणी धाड टाकली व मनमोहर गुजर, रियाज मंसूर यांना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणावरून 9 किलो एमडी जप्त करण्यात आले. अशा प्रकारे संपूर्णपणे 13 किलो 629 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्यांचा बाजारभाव किंमत 27,21,76,000 रुपयाच्या आसपास आहे. ही जी कारवाई करण्यात आली आहे ती नक्कीच कौतुकास्पद असून मुंब्राचे सिनियर पीआय त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीएसचे अधिकारी एपीआय केदार, एपीआय जाधव, एपीआय दळवी यांनी ही कारवाई केली आहे. अशा प्रकारे मुंब्रा पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचा भांडाफोड करत कौतुकास्पद कारवाई केली आहे. की जो टीम है, एनडीपीएस की टीम है, उसको कुछ गोपनीय माहिती मिली थी कि एमडी का कुछ डील मुंब्रा में होने वाला है. तो उस इंफॉर्मेशन के आधार पर उन्होंने ट्रैप लगाया और बिलाल हॉस्पिटल के नज़दीक वाई जंक्शन के यहाँ एक आरोपी को ताबे में लिया. उसका नाम है बासू सैयद. तो उसके ताबे में लेने के बाद उसके पॉकेट से हमें 23.5 ग्राम का एमडी मिला. उसको इंट्रोगेट करने के बाद उसने बताया कि और एक किस्त मध्य प्रदेश से आने वाला है, इसलिए उसके ऊपर ट्रैप वर्कआउट किया गया और उसमें राम सिंह गुजर और कैलाश बलई को ताबे में लिया गया और उससे 3.5 किलो का एमडी मिल गया. उन दोनों का इंट्रोगेशन करने के बाद ये पता चला कि ये सब माल आ रहा है मध्य प्रदेश के रतलाम जिले से आ रहा है. तो वहाँ पे हमने टीम भेजी और वहाँ जो रेड डाला गया, वहाँ पे फैक्ट्री चल रही थी, उस पर रेड डाला गया. तो उसमें मनोहर गुजर और रियाज मोहम्मद मंसूरी इनको ताबे में लिया गया और उनके ताबे से 9 किलो हस्तगत किया गया. इस प्रकार टोटल 13 किलो 629 ग्राम एमडी जब्त किया गया है. उसका मार्केट में वैल्यू अभी 27,21,77,000 के करीब है. तो ये जो कार्रवाई की गई ये बहुत सराहनीय कामगिरी है जो सीनियर पीआई मुंब्रा के नेतृत्व में एनडीपीएस के जो हमारे अधिकारी है एपीआई केदार, एपीआई जाधव और एपीआई दड़वी, इन्होंने की है. और उनको उसी प्रकार का सहायता हमारे जो पुलिस कांस्टेबल्स है, पुलिस हवालदार शेगर, पुलिस सिपाही महांगड़े, पुलिस सिपाही वरपे, पुलिस सिपाही तेलंगे, पुलिस सिपाही पाटिल, पुलिस सिपाही तड़वी, पुलिस सिपाही सबकाड़े, पुलिस सिपाही प्रवीण पाटिल, पुलिस सिपाही थोरवे, इन्होंने उनको सहयोग दिया है. जो कार्रवाई हुई है इसमें अब तक 5 आरोपी को गिरफ्तार किया गया है. और तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.